नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात गेल्या आठवड्यात 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुणे नाशिक महामार्गावरील शिरोली तालुका खेड या गावाच्या हद्दीत आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना 21 मे 2024 रोजी दुपारी भीमा नदी काठावरील परिसरात झाडीमध्ये घडल्याचा प्रकार समोर आलाय। राजगुरुनगर पोलिसांनी 1 तासात आरोपीला अटक केल्याचा दावा केला आहे। प्रत्यक्षात या घटनेची माहिती देण्यास 4 दिवस टाळाटाळ झाल्याची बाब समोर आली आहे। गेल्याच आठवड्यात 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेप्रकरणात जैदवाडी हद्दीतील लॉजचे नाव सांगण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली होती। या घटनेतील मुख्य सूत्रधार आरोपी अजूनही फरारच असल्याचे समजतंय। शिरोली येथील अत्याचार प्रकरणी खेड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राम उर्फ रामेश्वर संजय राठोड वयवर्ष 21 राहणार चांडोली तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रामेश्वर राठोड याने 21 मे रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास पीडित मुलीला गाडीवर बसवून शिरोली गावच्या भीमा नदी काठावरील जाखमाता मंदिर परिसरात गर्द झाडीत नेऊन ओढणीने तोंड बांधून जबरदस्तीने अत्याचार केला। या प्रकरणी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे अधिक तपास करत आहेत। चाकणमधील माणिक चौकात दुचाकीस्वार दाम्पत्याचा अपघात झाला। यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक मंडळींनी गुरुवारी 23 मे 2024 रोजी रात्री 11च्या सुमारास चाकण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। रात्री उशिरापर्यंत याबाबतची अधिक माहिती मिळाली नाही। ट्रक रिव्हर्स येत असताना ट्रक आणि लोखंडी गेटच्या मध्ये अडकल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला। ही घटना सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास HP गॅस गोडाऊनच्या समोर महाळुंगे तालुका खेड या ठिकाणी घडली। सुखराम भियाराम खिलेरिया वयवर्ष 38 राहणार मगरानगर हणिया तालुका बावरी जिल्हा जोधपूर असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे। या प्रकरणी प्रवीण श्रीराम घोलप वयवर्ष 62 राहणार पुणे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार आकाश महादेव लष्करे वयवर्ष 32 राहणार चिंबळी तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी लष्करे हा त्याच्या ताब्यातील ट्रक गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोरून रिव्हर्स घेत होता। त्यावेळी फिर्यादी यांचा कामगार सुखराम हा ट्रकच्या पाठीमागे होता। ट्रक आणि एजन्सीचे लोखंडी गेटच्या मध्ये तो अडकला। त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला। तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। शेल पिंपळगाव येथील मोहितेवाडी तालुका खेड परिसरातील झालेला टँकरचा स्फोट हा गॅस चोरीतून झाल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे। या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली असून घटनेतील टँकर चालक फरार आहे, तर चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत। चैतन्य गणपत मोहिते वयवर्ष 50 राहणार मोहितेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे, सुरेश रुपाणी राहणार राजस्थान, सुदर्शन कान्होरकर राहणार दावडी तालुका खेड जिल्हा पुणे व सोमनाथ पोतले राहणार मोहितेवाडी यांना पोलिसांनी अटक केली असून टँकर चालक मुश्ताक कमलुद्दीन हा आरोपी फरार आहे। चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जागा मालक कैलास मोहिते यांनी इतर आरोपींना मोकळी जागा भाड्याने दिली होती। तेव्हा आरोपींनी मोकळी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ढाबा सुरू केला होता। मात्र रविवारी 19 मे 2024 रोजी गॅसने भरलेला टँकर क्रमांक GJ06 AX 5418 हे वाहन पहाटेच्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावरील शेल पिंपळगाव जवळील मोहितेवाडी परिसरातील गुरुकृपा राजस्थानी ढाब्यावर थांबला। त्यावेळी इतर 2 कंटेनर क्रमांक RJ 14 6584 आणि MH 14 LB 9109 हे कंटेनर चालकही पहाटेची वेळ असल्याने त्या ठिकाणी थांबलेले होते। पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास गॅस टँकर चालक मुश्ताक व हॉटेल व्यावसायिक आरोपी सुरेश रुपाणे, सुदर्शन कान्होरकर व सोमनाथ पोतले हे टँकरमधून गॅस चोरी करून ते सिलेंडरमध्ये भरत होते। हा गॅस ते काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा सुरू होता। मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास टँकरमधून गॅसची चोरी करत असताना गळतीमुळे प्रथम टँकरला आग लागली। मात्र आगीचे रूपांतर नंतर स्फोटात झाले आणि त्यात केवळ टँकरचा सांगाडाच उरला होता। तर इतर 2 कंटेनरचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। येथील 4 ते 5 घरांच्या भिंतींना देखील तडे गेले आहेत। हॉटेल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहे। या स्फोटात जवळपास कोटींच्या पुढे नुकसान झाले आहे। हा स्फोट इतका भयानक होता की या स्फोटात संपूर्ण मोहितेवाडी परिसर हादरून गेला। स्फोटाच्या घटनेमुळे मोहितेवाडी परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे।
तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यान अनेक ठिकाणी काही जणांनी जागा भाड्याने घेतल्या आहेत. त्या ठिकाणी हॉटेल व अन्य व्यवसाय सुरू आहेत. याच ठिकाणी लांब पल्ल्याची वाहने पार्क केली जातात. अशा ठिकाणी अनेक गैरप्रकार सर्रास सुरू असतात. भाड्याने जागा देणारी मंडळी याकडे दुर्लक्ष करतात. वाहनातील मालाच्या चोरीच्या घटना, अवैध प्रकार अशा भागात मोठ्या प्रमाणावर चालतात. प्रशासन देखील अर्थपूर्ण तडजोडीमुळे याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा भयंकर घटना घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्वच ठिकाणी भाड्याने जागा घेऊन निरनिराळे धंदे करणाऱ्या मंडळींची सखोल चौकशी करून सगळे गैरप्रकार बंद करण्याची गरज आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथील 68 वर्षांच्या आजी कमल मरकळे यांनी नुकतीच परीक्षा दिली आणि चक्क 62% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. कुठल्याही शाळेत न जाता घरी अभ्यास करून एवढे चांगले गुण मिळवणाऱ्या कमा आत्या या नावाने परिचित असलेल्या या आजीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रखरखत्या उन्हाळ्यात गोशाळेतील मुक्या जनावरांचे हाल होऊ नये म्हणून श्री क्षेत्र पाबळ येथील श्री पद्ममणी जैन श्वेतांबर तीर्थपेढी व पाबळ आणि बिरदवडी येथील पांजरपोळ गोशाळेमध्ये चारादान करण्यात आला. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरुनगर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. चाकणच्या यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न. चाकण तालुका खेड येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. भैरवनाथ देवस्थान व समस्त ग्रामस्थ चाकण यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 17 मे पासून दररोज सायंकाळी भैरवनाथ कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी दिनांक 23 मे रोजी पहाटे भैरवनाथ महाराजांचा अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 वाजता मांडव डहाळे मिरवणूक व सायंकाळी 6 वाजता भैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकांच्या देखरेखीखाली सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. गावच्या श्री भैरवनाथाची ही महाराष्ट्रातील कदाचित ही शेवटची जत्रा आहे आणि ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही 84 गावाची यात्रा आहे आणि म्हणून या ठिकाणी चाकण गावचे जे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी चाकण परिसर व चाकण परिसरातील 84 गावं ही नेहमीच येत असतात आणि म्हणून त्याच भावनेने मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून ही जी परंपरा आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून चाललेली तर आजपर्यंत ग्रामस्थांच्या अनेक पिढ्या निर्माण झाल्या आणि या सर्व पिढ्यांनी ही जी काही महान परंपरा आहे या परंपरेमध्ये चांगलं वर्तन केलेलं आहे. आणि म्हणून ग्रामस्थ या नात्याने आमची भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून चाकण गावची वैशाखी पौर्णिमेची ही महाराष्ट्रातील जी शेवटची यात्रा आहे ती मोठ्या आनंदानं, मोठ्या सहकार्यानं आणि गोण्या गवंजानेच पार पाडावी आणि आजच्या पिढीने जे आदर्श निर्माण केलेली ते पुढच्या पिढीला द्यावं आणि ही जी काही चाकण गावची जी महान परंपरा आहे ही पिढ्यानपिढ्या चालू राहावं याच भावनेने श्री भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही चाकणचे ग्रामस्थ येत असतो. दैवत भैरवनाथ महाराजांच्या रूढीप्रमाणे गेली 17 तारखेपासून 5 दिवस कथा झाली भैरवनाथाची. ते सगळे माहिती बजरंग बांगर या महाराजांनी दिली. त्याच्यानंतर काल 22 तारखेला इथं मंदिरामध्ये काला झाला महाप्रसादाचा. आज सकाळी पहाटे 3 वाजता भैरवनाथ महाराजांचा अभिषेक झाला. त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता मार्केटमध्ये आत्माबोली मार्केटपासून तर बाजारपेठ माणिक चौकात मारुती मंदिराला हे करून आपण मारुती मंदिरात हारतोरे झाले. त्याच्यानंतर तिथं मिरवणुकीची सांगता झाली. त्याच्यानंतर दिवसभर मंदिरामध्ये भरपूर लोकांची अशी दर्शनासाठी रांग लागलेली आहे. तर लोक भक्त वाढलेले आहेत. भैरवाचं महत्त्व चांगलं समजल्यामुळं लोकांची इथं रीग लागलेली आहे. तर असंच लोकांनी ह्या भैरवासाठी सारखं सतत इथं यावं आणि भैरवाची उत्सवाची शोभा वाढवावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि आता संध्याकाळी 6:30 वाजता बरोबर आपले भैरवनाथ महाराजांची पालखी निघणार आहे. या पालखीचं सगळ्यांनी स्वागत करावं एवढीच मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वांना विनंती करतो. शबीना होणार आहे आता संध्याकाळी.
चक्रेश्वर मंदिर देवस्थान उत्तर भागातील पायरी मार्ग जुना पूल जीर्ण झाल्याने तो पाडून नवीन पुलाचे काम चाकण नगर परिषद द्वारा सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे पुढील 1 महिना दक्षिण दिशेकडून मोटारगाडी रस्ता वापर भाविक भक्तांनी मंदिराकडे येताना करावा असे आवाहन चाकण नगर परिषद मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांनी जनतेला केले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।